श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत एकादशी, भौमप्रदोष, शिवरात्री, अमावस्या केव्हा प्रारंभ होत आहे, अमावस्या केव्हा समाप्ती होत आहे आणि अमावस्याच्या योगावर गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे। तर आपल्याला या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत, अशी 4 दिवसाची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑल वर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट या हर हर महादेव, ओम नमः शिवाय काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा। तर आता 21 जुलै या दिवशी कामिका एकादशी आहे। तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूच्या मूर्तीवर चातुर्मास असल्यामुळे आपल्याला दक्षिणावर्ती शंख असेल तुमच्या जवळ, ज्यांच्या जवळ असेल त्यांनी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी अगोदर टाकायचे, तुळशीपत्र टाकायचे आणि ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाही तर श्री राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानने असं जप करता करता भगवान विष्णूच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पण दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल, दूध आणि केशर टाकून तुम्ही अभिषेक करू शकता। याच्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि भगवान विष्णूची जी आपण सेवा करू कामिका एकादशीच्या दिवशी, तर आपल्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती होईल, सर्व पापांपासून आपण मुक्त होणार। तर या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा, या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे। असा जर आपण जप केला तर आपल्या घरात धनधान्य भरलेले घर राहील आणि आपल्यावर भगवान विष्णूची अखंड कृपा राहील। एकादशीच्या दिवशी जो कोणी राम नाम या नावाचा सुद्धा जप करतो तरी पण सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते। तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूच्या नावाने दिवा लावायचा आहे। जर आपण भगवान विष्णूच्या नावाने दिवा लावला आपल्या देवघरात आणि तुळशीजवळ, तर आपल्यावर माता लक्ष्मीची खूप अपार कृपा राहते। तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे। भौमप्रदोष हा भगवान शिवाचा आहे। प्रदोष हा भगवान शिवाला समर्पित असतो। या दिवशी आपल्याला भौमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगाचे आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। आणि ज्यांच्यावर खूप काही कर्ज झालेलं असेल त्यांनी मसूरची डाळ ओम ऋणमूर्ते नमः असा हा जप करून तुम्हाला ऋण याने आपल्यावर जे कर्ज झालेले आहे त्यांच्यापासून आम्हाला मुक्ती मिळो अशी भगवान शिवाला प्रार्थना करायची। हातात मसूरची डाळ घेऊन तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आणि प्रदोष कालावर तुम्हाला 4:30 तर 6:30 या टाइमवर तुम्हाला प्रदोष कालाची पूजा करायची, व्रतकथा करायची आणि बेल असतील त्या तर बेल तर येतच आहे, तर 1 बेल, 5 बेल, 21 बेल, 108 मिळाले तर अतिउत्तम। तर 108 बिल्वपत्रांनी भगवान शिवाची अभिषेक करून तुम्हाला शिवपिंडीवर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जर जेंट्स पूजा करत आहे भगवान शिवाची तर ओम नमः शिवाय, लेडीज महिला जर जप करत आहे तर अगोदर शिवाय नमः ओम असा जप करत तुम्हाला बेल अर्पण करायचे। आणि बेल केव्हाही पालथे जे आहे तर ते तुम्हाला म्हणजे भगवान शिवाच्या जे आपल्या बेलपत्री 3 पत्त्यांची असते, तर जो चिकना भाग आहे तो भगवान शिवाच्या शिवपिंडीवर यायला पाहिजे। तर असे पालथे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायची आहे। तर अशी चूक करता कामा नये की जे म्हणजे रेषा येतात बेलपत्रीवर तर ते तसे सीधे ठेवायचे नाही, बेलपत्र तुम्हाला पालथीच ठेवायचे। तर असा तुम्हाला भौमप्रदोष हा मंगळवारी येत आहे। तर हा कर्जमुक्तीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो। प्रदोष हा धनप्राप्ती आणि संतान प्राप्तीसाठी अति महत्त्वाचा असतो। या दिवशी आपल्याला दिवसभर सकाळ तर रात्रपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय नमः ओम, शिवाय नमः ओम, श्री शिवाय नमस्तुभ्यं याने तुम्हाला श्री लावायचा, या शिवाय नमः ओम असा जप तुम्हाला प्रदोषाच्या दिवशी करायचा। असा जप केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। 23 जुलै बुधवारी शिवरात्री आहे। तर शिवरात्री सुद्धा ही भगवान शिवाला समर्पित आहे। या दिवशी आपल्याला रात्री म्हणजेच 8 वाजेनंतर पण तुम्ही शिवाची पूजा केली तरी पण चालेल। या प्रदोष कालानंतर तुम्ही शिवरात्रीची पूजा करू शकतात। तर ही श्रावण महिन्याची शिवरात्री असे म्हणतात। तर या दिवशी तुम्हाला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची। रेतीची, मातीची, लाल व माती मिळेल ती तर तुमच्या ज्या
काष्टनुसार तुम्ही करू शकतात या नाही तर तुम्ही निस्ती रेतीची पण केली तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर शिवरात्रीची पूजा करायची, कारण रात्रभर शिवाचा दिवस मानला जातो। या दिवशी तर पार्थिव शिवलिंगाची पूजा, जल अभिषेक, रुद्र अभिषेक, पंचामृताने अभिषेक, बेलपत्र, पंचफुलांनी अभिषेक या शिवरात्रीला करायचंय। शिवरात्रीची व्रतकथा ऐकायची आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भोलेनाथाला, हर सांब सदाशिवाला प्रार्थना करायची। हर हर महादेव, उमानाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 12 ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण करायचे, शिव चालीसाचं पठण श्रवण, कोणतीही एक सेवा करायची। संपूर्ण सेवा आपल्याने होत नाही तर थोड्याशा 5 या 10 मिनिटाच्या आपण सेवा केल्या तर भगवान शिवती आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण होतात। तर रात्रभर तुम्हाला पार्थिव शिवलिंग घरातच राहू द्यायची। जर पूजा झाल्यानंतर तिला अलगद हलवून द्यायची आणि सकाळी तिला विसर्जन करायचे। तर या शिवरात्रीला तुम्ही 21 गव्हाचे दाणे ओम नमः शिवाय, शिवाय नमः ओम असा जप करत करत शिवरात्रीच्या दिवशी गव्हाच्या दाण्याचा हा उपाय करायचा आहे। गव्हाच्या दाण्याचा उपाय जर शिवरात्रीला आपण केले तर आपल्या घरात धनसंचय अधिक प्रमाणात होतो आणि भगवान शिवाचा आशीर्वाद राहिल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते। तर 23 तारखेला शिवरात्री आहे, तर त्या दिवशी अमावस्या सुद्धा प्रारंभ होत आहे। तर या दिवशी 23 तारखेला 23 जुलै बुधवारी शिवरात्री उत्तर रात्री 2:28 सुरू होणार आहे। तर 24 जुलै गुरुवार रात्री 12:40 समाप्ती आहे। तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योग सुद्धा गुरुवारी येत आहे अमावस्येच्या दिवशी। तर खूप काही महत्व वाढून गेलेलं आहे। तर आपल्याला अमावस्या 24 तारखेला गुरुवारीच करायची आहे साजरी। तर गुरुपुष्य अमृत योगावर आपण थोडेसे 1-2 मिली 5 मिली सोने आणायचे आणि सोने या चांदी, तर सोने तर खूप महाग झालेले आहे, चांदी पण आणले तरी सुद्धा चालेल आणि यथाशक्ती ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी सोने आणून त्या सोन्याची पूजा करावी आणि आपले लॉकर, तिजोरी जिथे तुम्ही ठेवता तिथे पूजा करून तुम्ही सोन्याचे तुकडे या सोन्याचे 2, 4, 5 मिली आणून पूजा करावी। जर गुरुपुष्य अमृत योगावर जर आपण सोने आणले तर कोणतीही वस्तू सोन्याची मोडण्याची वेळ येत नाही, बरकतीच राहते। या मागे हा अर्थ आहे की गुरुपुष्य अमृत योग, गुरुपुष्य अमृत योग असे खूप जण म्हणतात। तर गुरुपुष्य अमृत योग याचं कारण हेच आहे की गुरुपुष्य अमृत योगावर जर आपण सोने नाणे जर आणले तर आपले अधिक धनसंचय होतो, पैशांची भरभराटी राहते। तर या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे, अमावस्या असल्यामुळे आपल्याला कोणत्या सेवा करायच्या तर या दिवशी आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला महालक्ष्मी अष्टक 11 वेळा, विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे, विष्णू गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि कुबेर मंत्र 108 वेळा, स्वामी समर्थाचा मंत्र 108 वेळा आणि कलात्मक मंत्र 108 वेळा अशा या मंत्राचा गुरुपुष्य अमृत योगावर जर आपण जप केला तर माता लक्ष्मीची आपल्या घरात भरभराटी राहते। आणि अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातील गुरुवार आहे तर आपल्याला जाळे काढता येणार नाही, गुरुवारी जाळे काढायचे नाही, नाहीतर लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून चालली जाते। तर या दिवशी आपल्याला जाळे काढायचे नाहीये। बुधवारी तुम्ही एक दिवशी अगोदर जाळे जमते काढून घेणार। घरात इलेक्ट्रिकल वस्तू असतील तर त्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या। अमावस्येच्या दिवशी जर असे काही गठोडे पोटले कुठे जमा असतील तर तुम्ही घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायचे। या दिवशी तुम्हाला नारळावर 7 कापूरच्या वड्या ठेवायच्या आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आणि दरवाजावर लाल कुंकवाने स्वस्तिक या पावलं लक्ष्मीचे काढून एक लांब वातीचा दिवा आपल्या पितृंसाठी लावायचा आहे। तर याच्याने आपल्या घरातील पितृदोष आणि 7.5 सुद्धा कमी होईल। गुरुपुष्य अमृत योग आणि अमावस्या असल्यामुळे आपल्याला बेलाच्या झाडाखाली आणि पिंपळाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा लावायचा। ओम पितृये नमः या मंत्राचा जप करत जर आपण पिंपळाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा लावला अमावस्येच्या दिवशी तर पितृदोष दूर होण्यासाठी मदत होते। तर अशा या 4 दिवसात तुम्हाला संपूर्ण पूजा पाठ करून अशी तुम्हाला ही 4 दिवसाची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर 21 जुलै कामिका एकादशी, 22 जुलै भोम प्रदोष, 23 जुलै शिवरात्री आणि रात्री 2:28 23 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे। तर 24 जुलैला अमावस्या समाप्ती 12:40 आहे। तर आणि गुरुपुष्य अमृत योग आहे। तर अशी मी तुम्हाला 4 दिवसाची ही माहिती दिलेली आहे। तर अमावस्येच्या दिवशी काल भैरव अष्टकचं पण पठण करायला खूप काही महत्व आहे। तर 11 वेळा काल भैरव अष्टक,
एक वेळा वल्गा सुक्त, तर असे जर आपल्या घरात केले तर जी काही नकारात्मक ऊर्जा, नेगेटिव्ह ऊर्जा जी असेल, आपल्या घराला नजर दोष लागला असेल, मुलांना नजर लागली असेल, तर तो दोष दूर होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी कालभैरव अष्टक पठण केल्याने तो दोष दूर होतो। तर असे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। जर पिवळ्या मोहरी असतील घरात तर त्या हातावर घ्यायच्या पिवळ्या मोहरी, आणि अंगारा, स्वामींची रक्षा अंगारा पिवळ्या मोहरींसोबत टाकून हातात घ्यायच्या आणि 11 वेळा युट्यूबला कालभैरव अष्टक लावून द्यायचे, आणि लावल्यानंतर मग तुम्ही तो चारीकडे पिवळ्या मोहऱ्या आणि अंगारा आपल्या संपूर्ण चारी कोपऱ्यात घरामध्ये फेकून द्यायच्या। याच्याने लगेच नजर दोष दूर होते आणि मुलांना सुद्धा नजर लागली असेल तर ती सुद्धा दूर होते। तर अशी ही 4 दिवसाची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।